नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण ऐकत आहात तरुण भारत पॉडकास्ट. मनुष्य नेहमी आपल्यामधील असलेल्या कमतरतेकडे न पाहता इतरांच्या चुकाकडे अधिक लक्ष देत असतो. जर वेळीच आपण सावध झालो तर आपल्या चुका सुधारण्यास वेळ लागणार नाही. याबद्दल आपण आज ऐकणार आहोत. आजचा आपला विषय आहे स्वतःमधील कमतरता. एकदा कबुतराच्या जोडीने स्वतःसाठी एक घरटे बनविले. पण कबुतरांची जोडी त्या घरट्यात राहिली की एक विचित्र वास येत होता. त्यांनी ते घरटं सोडून दुसऱ्या ठिकाणी नवीन घरटं बांधलं. पण परिस्थिती तशीच राहिली. इथलाही वास त्यांचा पिच्छा सोडवत नव्हता. निराश होऊन त्यांनी तो परिसर सोडला आणि नवीन परिसरात घरटे बांधायला सुरुवात केली. घरट्यात स्वच्छ पेंडा घातला, पण हे काय, त्या घरट्यातही असाच वास यायला लागला. कंटाळून त्या कबुतराने शेवटी आपल्या एका जुन्या आणि शहाण्या मित्राकडे म्हणजेच घुबडाकडे सल्ला घ्यायचे ठरविले आणि त्याच्याकडे जाऊन संपूर्ण घटना सांगितली. थोड्या वेळानंतर मी तुमच्या घरी येऊन जातो असे त्या घुबडाने त्या कबुतरांना सांगितले. काही वेळेनंतर त्या घुबडाने त्या घरट्याची चाचपणी केली, इकडे तिकडे फिरले आणि मग एका निश्चयावर आले. त्यांनी असं सांगितलं की हा वास घरटे बदलून जाणार नाही. वास घरट्यात नाही, तो तुमच्याच अंगातून येतो. तुम्हाला तुमचा वास उघड्यावर जाणवत नाही, पण घरट्यात प्रवेश करताच तुम्हाला तो जाणवतो. त्यासाठी तुम्ही आता फक्त स्वतःला स्वच्छ करावे, म्हणजे घाण वास निघून जाईल. मित्रांनो, यातून आपण काय शिकतो? तर संपूर्ण जगात दोष आणि दुर्गंधी शोधण्याऐवजी आपल्यातील दोष, कमकुवतपणा आणि अशुद्धतेचा दुर्गंध म्हणजेच विकार हा दूर केला तर हे जग खरोखर सुंदर आणि सुगंधित होईल. मनाची साफसफाई करा, सर्वत्र कल्याण होईल. जर आपल्याला ही गोष्ट आवडली तर शेअर जरूर करा. पुन्हा भेटू एका नव्या बोधकथेसह. तोपर्यंत धन्यवाद.